DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गंगाखेड तालुक्यातील कौडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक 3 जानेवारी शनिवार रोजी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून याच दिवशी शाळेत बाळ आनंद नगरी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश वैद्य हे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी जिल्हा प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे, माजी सरपंच पवित्राबाई कांबळे, पत्रकार मेहमूद शेख, पत्रकार राहुल साबणे, त्र्यंबक वैद्य, गोरखनाथ कांबळे उपस्थित होते। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत साकारलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुमारी तृप्ती कांबळे, कुमारी आरोही साबळे, कुमारी उषा देवकते, कुमारी साक्षी देवकते, कुमारी आराध्या ताठे तसेच बालवाडीतील चिमुकल्या मुली होत्या। यावेळी गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक संतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक बांधवांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक घुले सर यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मुंजाजी कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर सखोल मार्गदर्शन केले। तसेच पत्रकार राहुल साबणे, पत्रकार मेहमूद शेख यांनीही पालक व विद्यार्थी वर्गाशी संवाद साधत प्रेरणादायी विचार मांडले। सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद नगरी शाळेतील सुमारे 35 ते 40 विद्यार्थ्यांनी विविध रुचकर व स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल लावले होते। गावातील पालक वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या आनंद नगरीची शोभा वाढवली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक मुंढे, श्रीमती पाचंगे यांनी मोलाचे योगदान दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जमदाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती भुमरे यांनी मानले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।